घरच्या
खरी शिवा त्याच भय काय जीवा करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद असा बतो धर्म मग साव जाते वर्म करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद थोड़ा विको द्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो जयाध्या वेद प्रतिपाध्या जय जय संस विद्या आत्मरूपा दिव्या तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशु मनी निवृत्ति दासु अवधार रिजोजी महायोग पेटे तटे भीमरत्यम रम पुंडलिकाय दत्तो मनेन्द्र समागत तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन
चरण संतांची त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कारोनी आता वीरजीचा मुलगा धन्य ती माई नवतीचे जिजाई त्या शिवरायांच्या आई सद्गुणांचे खान अंगी त्या मातेच्या दडली त्या चतुर्गुणांची सावली माझ्या शिवबावर पडली थेंब थेंब रक्तांचे आठवण येते आम्हाला शंभूराजे कधी विसरणार नाही नमन करण्या तुम्हाला मस्तक हे पायावरती संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे ते वाचे वजता शिवनाम दयान बाधे क्रोध काम विकोद्या जरासा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभटा वचन ऐका कंबळापती वचन ऐका कंबळापती वचन ऐका कंबळापती वचन ऐका कंबळापती माझी रंगाचे विनंती कमळापते माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद विठ्ठल टाळी वाजवा माय भाव ज्यांना हात आहेत त्याने वाजवा
विठ्ठल 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 कुंडली जानते करिता स्वामी सवे बाद अधिक अधिक आनंद पांगरीकर माझ्या लग्नात माझ्या सासऱ्याने एवढे हार घातले नव्हते जेवढे पांगरीकरांनी घातले विठ्ठल उगा लग्न लॉकडाऊन मध्ये झालं उगा एक झेंडूचा उगा हार होता पण पांगरीकरांचे प्रेम आहे विठ्ठल अभंग तुकोबरेचा आहे तुकोबरेच्या गाथ्यातील आहे 4 चरणाचा आहे
सगळ्यांच्या पाठांतरातील आहे. अदच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे सांगतात, अरे बाबा रे, सेवाच करायची ना, अशी करा ज्याची खरी सेवा. जो मनातून सेवा करतो, अंतकरणातून सेवा करतो, बोंबीच्या देठापासून सेवा करतो, त्याला भीती नाही, त्याला भय नाही, त्याच्या भय काय जीवा विठाला. म्हणजे असं आवाज देत दादा. दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा. मला वाटतं पांगरीकर या सप्त्याला किती वर्ष पूर्ण झाले? 4. वा, 4 वर्षापासून गावकऱ्यांनी हा सप्ताह टिकवला. तुकोबऱ्याने काय केलं? ज्यावेळी दुष्काळ पडला, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सगळं वाटून टाकलंय. आणि तुकोबऱ्या नुसतं शिळीवर बसलेत. त्या पुण्याच्या शावकारानं जाऊन तुकोबऱ्याला म्हणावं, तुका सेठ माझ्या रानात बसलात? बसलो मालक, बसलो. काय नम्रता होती पांगरीकर, माणसामध्ये नम्रता असावी. नम्र झाला भूता तेने कुंडिले आनंता. काय नम्रता होती. बोला मालक, बसलो. तुका सेठ, तुम्ही माझ्या रानात बसलात, तुम्ही माझ्या शेतात बसलात, तुम्ही माझ्या वावरात बसलात. बसलो मालक, बसलो. तुका सेठ, मी माझ्या शेतात 2-4 दिवसाखाली ज्वारी पेरली, ज्वारी, ज्याची खरी सेवा. मग मालक, ती ज्वारी मोठी होईल, त्या ज्वारीला कणस लागतील, त्या ज्वारीला धान्य लागल, आणि एवढं धान्य राखल मालक. तुम्ही जर एवढं धान्य राखलं, एवढी ज्वारी राखली, तर तुम्हाला 1.5 पायल्या ज्वारी राखल मालक. आता तुकोबऱ्या आहे ती ज्वारी राखाय बसलेत, ज्याची खरी सेवा. इकडं 11 वाजलेत. जिजामातीने वाट पाहावी, तुकोबऱ्या आता येतील, मग येतील. 11:30 वाजलेत तरी तुकोबऱ्या येत नाहीत. जिजामातेने हळूच भागीरथीला आवाज द्यावा, भागीरथीला म्हणावं, भागीरथा, अगं तुझे बाबा नाही आले अचूक, तुकोबऱ्या नाही आले अचूक. जाऊन पाहते का ग बाहेर कुठे येते बाबा? जाते हो, जाते माय. आणि भागीरथीने चिमुकल्या पावलानं घराच्या बाहेर यावं, देहू गावात यावं, चौकात यावं, चौकात. आणि चौकामध्ये काही लोक बसले होते, आजही बसतात मामा. काही गावातल्या चौकातल्या लोकांनी धोंडे चोपडे केले, पण लोक उठले नाही. काही गावातले धोंडे फुटले, पण लोक उठले नाही. आणि त्याच्या चौकातल्या बसलेल्याच्या गप्पा गावातल्या नसतात. अमेरिका, बांगलादेश, इथून त्याला तिकडं काय चाललंय ते कळते. आणि खऱ्या जर पोरायच्या सोयरीकी जर कोण मोडल्या असतील पोरं तुमच्या, तर चौकातल्या रिकाम्या बसल्या माणसांनी विठवलं. पोरं ते काय गाथा घेऊन बसत नाहीत, ते का ज्ञानेश्वरी घेऊन बसत नाहीत, ते का हरिपाठ घेऊन बसत नाहीत. नुसतं काड्या, याची काडी कर, त्याची काडी कर, याची काडी कर. अरे काड्या करता करता तुला कधी काडी लागेल करता लागत नाही विठवलं. भागीरथीनं चौकात जावं आणि त्या चौकातल्या लोकांना म्हणावं, ओ दादा, माझे बाबा दिसले का हो तुम्हाला? नाही दिसले आम्हाला. कुठे गेले हो माहित नाही, सकाळपासून माहित नाही आम्हाला. जा पुढं.
भागीरथीनं पुढे यावं. ज्याची खरी सेवा. एक वयस्कर माणूस बसला होता, त्याच्याजवळ जावं माझ्या भागीरथीनं म्हणावं, ओ दादा, माझे बाबा दिसले, माझे वडील दिसले. ओ बाई दिसले बाई. कुठे तू? ते पाय तिथे रानात बसलेत, वावरात बसलेत, शेतात बसलेत. जा बाई जा भागीरथा. भागीरथीनं चिमुकल्या पावलानं जावं मामा. ज्याची खरी सेवा. माझे तुकोबऱ्या शिळेवर बसले होते, नुसते नाही, श्री विठ्ठल. भागीरथीनं दुरूनच पाहावं. आणि भागीरथीनं आईसाहेब तुकोबऱ्याला आवाज द्यावा, ओ बाबा, घरी माय वाट पाहते, चला घरी. तुकोबऱ्याच्या कानावर आवाजच जाऊ नये. परत माझ्या भागीरथीनं आवाज द्यावा, ओ बाबा, घरी माय वाट पाहिली, चला घरी. हा आवाज तुकोबऱ्याचा, हा आवाज भागीरथीचा तुकोबऱ्याने ऐकावा. आणि तुकोबऱ्याच्या डोळ्यातून टपकुने पाणी यावं. तुकोबऱ्याने डोळे उघडावे तर भागीरथीकडे पाहावं. परत तुकोबऱ्याच्या डोळ्यातून पाणी यावं. काय यावं? माझे तुकोबऱ्या भागीरथीवर एवढं प्रेम करायचे, एवढं प्रेम करायचे. आणि भागीरथी सुद्धा तुकोबऱ्यावर प्रेम करायची दादा. आणि कुठलीही मुलगी बापावर प्रेम करते, आणि कुठलाही बाप मुलीवर प्रेम करतो. अहो, एखाद्या मुलीला कळावं की माझा वयस्कर बाप हा देह सोडून गेलाय, 200 किलोमीटर दूर असू द्या ती पोरगी, 1.5 घंट्यात रडत येते, रडत. आणि 1.5 किलोमीटरवर व पोरग रडत नाही. शोकांती काय विठावलं. आई साहेब, तुकोबऱ्याचं भागीरथीचं प्रेम सांगू. इथं बसलेल्या मुली दिदी, तुकोबऱ्याचं भागीरथीचं प्रेम सांगू. एक वेळेस तुकोबऱ्या वैकुंठात गेले होते. वैकुंठात प्रेम पावर तुकोबऱ्याचं किती होतं, भागीरथीचं तुकोबऱ्यावर किती होतं. तुकोबरे वैकुंठात गेले होते, आणि इकडं भागीरथीनं वळवटाचा भात करावा. काय करावं? वळवटाचा भात. काय करावं? सेवाया कराव्यात. काय करावं? बोटवे करावेत. भागीरथीनं ते वळवटाचा भात करावा. आणि भागीरथीनं चौकटीत यावं, चौकटीपाशी यावं. प्रेम सांगतोय तुकोबऱ्याचं भागीरथीचं. चौकटीपाशी यावं, अंगणात यावं, आणि त्या वळवटाच्या भाताकडे, त्या बोटव्याकडे, त्या सेवायाकडे पाहावं. ना माझ्या भागीरथीच्या डोळ्यातून टपकुण्या पाणी यावं. आई साहेब, काय यावं? माझ्या भागीरथीने त्या वळवटाच्या भाताला पाहावं, त्या बोटव्याला पाहावं. आणि माझ्या भागीरथीने म्हणावं, माझे जर बाबा असते ना, माझे जर तुकोबऱ्या असते ना, तुकोबऱ्या वैकुंठात गेले होते, माझे जर वडील असते ना, वळवटाचा भात खाला असता. माझ्या भागीरथीला तुकोबऱ्याची आठवण यावी. माझ्या भागीरथीने एक हात असा आकाशाकडे करावा, आणि माझ्या भागीरथीनं प्रेमानं तुकोबऱ्याला वैकुंठात आवाज द्यावा. काय म्हणावं? हो बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या बाबा गेले कोण्या गावा,
भागीरथीने एक हात आकाशाकडे करावा आणि म्हणावं, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. ही प्रेमाची हाक, ही अंतःकरणातून एका मुलीनं दिलेली बापाला हाक, ही करुणेची हाक जगद्गुरु तुकोबऱ्याने वैकुंठात ऐकावी. आईसाहेब वैकुंठात. आणि मुलीच्या प्रेमापोटी जगद्गुरु तुकोबऱ्याने वैकुंठातून खाली यावं. कशाच्या जोरावर? ज्याची खरी सेवा. भागीरथीच्या समोर उभं राहावं, भागीरथीला म्हणावं, भागीरथा मला बोलवली बाई. हो बाबा बोलवलं. आणि ते भागीरथीने अशा वळवटाचा भात धरावा, ते बोटवे धरावेत आणि असे माघ लपवावेत. का लपवावेत दादा? तुकोबऱ्याने म्हणावं, भागीरथा मला बोलवलीस ग हे वळवटाचा भात खायला आणि माघ लपवतेस का ग? आता पांगरीकर खरं सांगा पोरं, वळवटाचा भात खायला काय काय लागते? दूध, अजूक तूप, अजूक साखर. दूध, तूप, साखर. साखर जरी नसले तरी चलते, काय पाहिजे? दूध आणि तूप. तूप जरी नसलं तरी चलते, काय पाहिजे? दूध. नाही तर जावाई गेला सासरवाडीला, सासू सकाळपासून टेन्शन मध्ये, जावाई आलाय, जावाई यायला, जावाई पायाला दमच नाही सासू, एकूण तिकडे एकूण जावाई यायला. आणि तिनं सकाळपासून टेन्शन मध्ये येऊन पूर्णाच्या पोळ्या केल्या. जावाई गडबडीत आला, नांदेडचा होता ते, नांदेडच्या माणसाला काम असतातच. जावाई गडबडीत आला आणि जेवाय बसला. सासूनं वाढलं जेवायला, पूर्णाच्या पोळ्या, भजी, कुरड्या सगळं सगळं वाढलं, पण सासूला दूध वाढायचं लक्षात नाही. तिनं वांग्याचं भरीत वाढलं. जमते का? जमते आई साहेब? काय पाहिजे? दूधच पाहिजे. बाबा वळवटाचा भात केला हो, पण दूध नाही. एवढाच शब्द तुकोबऱ्याने ऐकावा. जवळच वेलेश्वराचं मंदिर होतं, जवळच महादेवाचं मंदिर होतं. तुमच्या गावात आहे की नाही तसं? वेलेश्वरा ते पोते पूजिले, दूध नंदीचे काढिले. नंदीचं दूध जगद्गुरु तुकोबऱ्याने काढावं. मामा कशाच्या जोरावर? ज्याची खरी सेवा. हा आवाज तुकोबऱ्याने ऐकावा. बाबा चला घरी. तुकोबऱ्याने पाहावं, भागीरथीला म्हणावं, भागीरथा घरी जाऊन सांग बाई माईला 2-3 महिने येणार नाही. का हो बाबा? भागीरथा पुण्याच्या शावकारानं काम सांगितले बाई मला. कुठलं हो बाबा? अगं भागीरथा ही ज्वारी मोठी होईल, या ज्वारीला कणसं लागतील, या ज्वारीला धान्य लागल, आणि एवढं जर धान्य राखलं तर 1.5 पायल्या ज्वारी देईल म्हटलं. ग 1.5 पायल्या घरी जाऊन सांग. भागीरथीने जावं घरी, ज्याची खरी सेवा. जिजामातेला म्हणावं, माय बाबा येणार नाहीत ग. का येणार नाहीत भागीरथा? अगं माय बाबा म्हटले की पुण्याच्या शावकारानं काम सांगितले. कुठलं ग भागीरथा? अगं ते ज्वारी मोठी होईल, त्या ज्वारीला कणसं लागतील, त्या ज्वारीला धान्य लागल, आणि एवढं जर धान्य राखलं तर 1.5 पायल्या ज्वारी देईल म्हटला. एवढा शब्द मामा जिजामातेने ऐकावा. जिजामातेच्या डोळ्यातून टपकुण्या पाणी यावं. का यावं? जिजामातेने म्हणावं, भागीरथा अगं कोणी दिवस उजळलाच,
तुझे वडील कामाला लागलेत, तुकोबऱ्या काम करायलेत. बाई भागीरथीला जवळ घ्यावं, प्रेमाने मिठी मारावी, केसावून हात फिरवावा आणि भागीरथीला जिजामातीने म्हणावं, भागीरथा अगं आपल्या घरी काय ग खायला काय. आणि खरं सांगू तरुण मंडळी, माझ्या तुकोबऱ्याच्या घरी खायला काय होतं? तुकोबऱ्याच्या घरी फक्त एकच होतं, हा जो विना आहे ना, हा विना होता तुकोबऱ्याच्या घरी महिला मंडळी. पण विना कसा होता? फुटकाच विना त्याला दोन तारा, फुटकाच विना त्याला दोन तारा, करी एरझार पंढरीच्या, करी एरझार पंढरीच्या. घरी फक्त विना होता. कसा होता? फुटकाच विना त्याला दोन तारा, करी एरझार पंढरीच्या. आणि एखाद्या वेळेस जिजामातीने रागाच्या भारात यावं. रागाच्या भारात, सरपंच रागाच्या भारात. आणि कोणती बाई रागाच्या भारात येतेच. नवरा बायकोचे भांडणं किती वेळेचे असतात वर बसलेले पोरो? आता तुम्हाला का माहित, तुमचं झालंच नाही. चौकदार किती वेळेचे असतात नवरा बायकोचे भांडणं? 5-10 मिनिटं, अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटे असले आणि एकमेकाला जरी त्याला बोलायचं नसलं तरी लगेच ही मेसेज करते व्हॉट्सअपला, अहो किचनवर भाकर ठेवणी गिळून घ्या. याला जरी तिला बोलायचं नसलं तरी हे बघते, लगेच गुपचिप जाते किचनवर, गुपगप जेवते आणि लगेच तिला मेसेज करते, जेवून घेतलंय, प्लेट धुवून घे. याला भांडण म्हणतात का? हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. मग जिजामातेचं सुद्धा प्रेम होतं. आणि जिजामाता रागाच्या भारात सुद्धा एखाद्या वेळेस म्हणायच्या. काय म्हणायच्या? माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरे बांधेले भिकाऱ्याच्या, पदरे बांधेले भिकाऱ्याच्या. माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरे बांधेले भिकाऱ्याच्या, पदरे बांधेले. माझ्या माय बाप बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याचा, पदरी बांधिले भिकाऱ्याचा. माझ्या माय बाप बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याचा, पदरी बांधिले काय म्हणावं जिजामातेने एखाद्या वेळेस रागाच्या भरात येऊन? माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. भिकाऱ्याच्या पदरी बांधलंय मला. रागाच्या भरात म्हणावं, रागाच्या भरात. आणि कोणती बाई म्हणतेच मामा, थोडा आवाज द्याव, कोणती बाई म्हणतेच गंगा भाऊ? ज्या बाईच्या खात्यात 1,500 आले नाही, संभाजी दादा, ज्या बाईच्या खात्यात 1,500 आले नाही, ती बाई काय म्हणायली माहिती का? माझ्या सरकारने बरी नाही केली, माझ्या खात्यात 1,500 नाही आले. गावाच्या आले, जावच्या आले, नंदच्या आले, सासूच्या आले,
सीजरच्या आले पण माझ्या नाही आले. अंगठ्यात फाल्ट असल KYC केली नसल. अंगठ्यात फाल्ट असल KYC केली नसल. आधारला मोबाईल लिंक नसल. बँकेचा रिसीव असल बँकेचा प्रॉब्लेम असल आम्हाला काय माहीत. मामा काय असल? एकटा अंगठ्यात फाल्ट असल, दुसरं KYC केली नसल, तिसरं आधारला मोबाईल लिंक नसल, चौथं बँकेचा प्रॉब्लेम असेल. सध्या दिवस येत यायची ताण नाही काचा. टपकुने मेसेज आला की बाई टपकुने बघायला जाऊ. नाही खरंच हो. आणि आईसाहेब प्रत्येकाचे दिवस बदलतात. गरीबाचा श्रीमंत कधी होईल आणि श्रीमंताचा गरीब कधी होईल सांगता येत नाही. माझे गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख बाबा सांगतात, अरे गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. प्रत्येकाचे दिवस बदलतात. सावली एका जाग्यावर राहत नाही मामा. दिस येतील दिस जातील सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील सरल सुख येईल. सुख जाईल दुःख येईल. दुःख जाईल दुःख येईल. दुःख येईल सुख येईल. प्रत्येकाचे दिवस बदलतात. पोरो, गेल्याच वर्षी महिला मंडळीला मालकाकडे जावं लागू लागलं आणि म्हणावं लागू लागलं, मालक संक्रांत आली हो, 200 द्या साडीला कमी पडायलेत. किती? 200. तरी तुम्ही 200 देईना गेल्या. आता मालक तिच्याकडे चला आणि म्हणायला गाडीचा हप्ता आलाय ग 500 दे. आता मालक तिच्याकडे चला आणि म्हणाला अगं मोबाईलचे रिचार्ज संपले 200 दे. तसं प्रत्येकाचे दिवस बदलतात. प्रत्येकाचे. महिला मंडळी, आत्तापर्यंत तुमच्या खात्यात 11,500 रुपये आलेत. आलेत की नाही? मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा मुलगा आहे. आलेत की नाही? त्याच्यातले 500 जरी सप्त्याला दिले तरी सप्ताह झाला विठ्ठल. बरोबर की नाही मामा? 500 आणि देवाला देत जावं. तुम्ही जर देवाला धर्माला जर काही दिलं तर देव देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उधार. देव अगोदर घेतो मग देतो. देव डायरेक्ट द्यायला रिकामा नाही. हाय का मामा? भागवत कथा ऐकायला तुम्ही ताईच्या मुखातून. कथेत आहे देव घेतो. काय घेतो देव? तुम्ही कथा ऐकली तर ताई उपस्थित आहेत, बरोबर ना? कथेमध्ये देवानं देवाकून घेतलं. ज्यावेळेस उत्तरेच्या पोटामध्ये त्रास व्हायला लागला, देव काय घेतो? ऐका, उत्तरा गर्भवती होती. उत्तरेच्या पोटामध्ये पांडवांचा वंश वाढत होता. उत्तरेला त्रास व्हायला लागला होता. अश्वत्थाम्याने ब्रह्मशस्त्र मारलं होतं. त्रास होऊ लागला. त्यावेळेस उत्तरा जगाच्या मालकाला कृष्णाला आवाज देते. देव काय घेतो? कृष्णाला म्हणते, कृष्णा ए माझ्या काना, अरे त्रास व्हायला रे मला पोटामध्ये, गर्भवती आहे मी, माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंश आहे. देव काय घेतो? ये दे कृष्णा य. कृष्णानं धावत यावं, उत्तरेच्या समोर उभं राहावं. उत्तरा काय म्हणतेस ग? उत्तरेने पाहावं, कृष्णाला म्हणावं, काय विचारतोस कृष्णा? तुला दिसत नाही? अरे माझ्या पोटामध्ये त्रास व्हायला, मी गर्भवती आहे, माझ्या पोटात पांडवांचा वंश आहे. ते वंश मला वाढवायचा आहे, ते वंश मला टिकवायचा आहे. अरे पांडवांचा वंश माझ्या पोटात आहे म्हणून मी जिवंत आहे, अन्यथा प्राण त्याग केला असता. आणि तू विचारतो मला काय पाहिजे? तुला कळत नाही? उत्तरा काय पाहिजे? अरे त्रास बंद कर. कृष्णानं पाहावं उत्तरेकडे. उत्तरेला म्हणावं, कृष्णानं, उत्तरा तुला माहित आहे ना ग माझा स्वभाव कसा येते? देव काय घेतो? मी कसा येते तुला माहित आहे ना ग उत्तरा?
उत्तरेने म्हणावं कृष्णा कसा आहेस रे तू. त्यावेळेस कृष्णाने म्हणावं उत्तरा तुला माहिती आहे ना ग मी पहिल्यांदा काहीतरी घेतो. मी पहिल्यांदा काहीतरी घेतो आणि नंतरच देतो. मी डायरेक्ट काही देत नसतो. त्यावेळेस उत्तरेने म्हणावं कृष्णा काय पाहिजे रे तुला. तू जे मागशील ना ते देईल पण त्रास सहन कर रे माझा. काय पाहिजे. त्यावेळेस आईसाहेब उत्तरे कृष्णानं काय मागावं उत्तरेला ऐका. उत्तरा देतीस ना ग नक्की देईल रे देवा. तर कृष्णानं काय मागावं ऐका. देव काय घेतो. उत्तरा तुझं मातृत्व दे. तू माझी माय हो. मी तुझा लेकरू होतो. ब्रह्मांडाचा मालक कृष्ण कन्हैया उत्तरेला म्हणतोय विठ्ठल. देव म्हणतोय देव आत पोटात जातोय त्या गर्भाचं रक्षण करतोय आणि देव वरूनही बोलतोय. आणि आईसाहेब तुम्ही कथा श्रावण करायल्या कथा ऐकायल्या आणि त्याच उत्तरेच्या पोटी कोण जन्मलं माय. तुम्ही म्हणा उंदऱ्या तुला काला आणले तूच सांग. परीक्षित असंच एका गावाने म्हटलं मी काय काय कोण जन्मलं. एक पोरग उठलं मला मला उंदऱ्या लय शहाणपणा शिकायला काय 11,000 रुपये घेऊन आलास काय फुकट आला नाही तूच सांग. आई साहेब त्याच उत्तरेच्या पोटातून कोण जन्मलं. राजा परीक्षित भगवान की जय. 7 दिवस कथा ऐकली आणि उद्धार करून घेतला विठ्ठल. तसं देव घेतो. देव डायरेक्ट देत नाही. पण कोण्या देवाला काय मागावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही मामा. एक पोरग गेलं हनुमंतरायाच्या समोर उभं राहिलं आणि हनुमंतरायाला म्हणायला लागले हनुमंतराया अख्खा मार्च महिना संपत आला रे. एप्रिलची 14 तारीख आहे रे. एकही सोयरा माया का घराकडे येईना. हनुमंतरायानं पाहिलं आणि हनुमंतराया म्हणले तुला आता हानीलच म्हणले. मयाच घरी कोणी आलं नाही मी तसं बसलून तुझ्या घरी पाठवू गावी ठेवलं. कोण्या देवाला काय मागावं हे कळत नाही. अरे मागायचंच ना तर तुमच्या गावात आराध्य दैवत आहे त्या बसलेल्या तिथं भोले बाबाला मागा. तो एवढा उधार आहे. किती आहे. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. पाय माझे जिथे पाय माझे जिथे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माझे वदना त्याच्याच मनात एकदा आलं ना काय देईल सांगता येत नाही. आणि माझ्या महादेवाला जर एकदा राग आला लवकर शांत होत नाही. पोरो माझा हा तुमच्या गावातला हा भोळा दैवत तुमचा आराध्य दैवत महादेव हा कोणासोबत राहतो. भूत वेताळ नाचते 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 भूत वेताळ हर्षयुक्त उमापते हर्षयुक्त उमापते हर्षयुक्त उमापते. हर्षयुक्त उमापते
तो राहतो कोठ? स्मशानात राहतो, स्मशानात. त्यानेच एकदा विचार केला काय द्यायचं, नक्की देईल. म्हणून तर म्हणतात ना, एक लोटा जल सारे समजतो का हल. एवढा भोळा आहे भागीरथा. काय ग आपल्या घरी? जिजामातेने म्हणावं, ज्याची खरी सेवा. काय माझ्या तुकोबऱ्याच्या घरी फक्त फुटकाच विना, त्याला 2च तारा मामा. करी एरे झर पंढरीच्या. याच्यापेक्षाही पुढे बोलू महिला मंडळी. माझ्या तुकोबऱ्याने एवढ्या यातना सहन केल्या, एवढ्या यातना सहन केल्या. अहो एकदा गाव तर कोपलंच. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. आता माझं भीक कोण घाले, आता माझं भीक कोण घाले. कोपला सहन केलं. याच्यापेक्षा पुढे बोलू पांगरीकर, माझ्या तुकोबऱ्याने किती सहन केलं. अहो एकदा तर माझ्या तुकोबऱ्याच्या अंगावर गरम उखळतं पाणी टाकलं. तुकोबऱ्याच्या अंगाची लाई लाई व्हायला लागली. माझे जगद्गुरु तुकोबऱ्या कोणाला बोलवतात? जळू माझी काया जळे माझे काया लागला. जगाच्या मालकाला जगद्गुरु तुकोबऱ्या आवाज देतात. जगाच्या मालकाने यावं. देव प्रत्येकासाठी येतो. पांगरीकर, इथे बसलेल्या माता भगिनी, पुरुष मंडळी, लहान मुलं, तरुण मंडळी, प्रत्येकासाठी देव येतो दादा, प्रत्येकासाठी. पण देव डायरेक्ट यायला रिकामा नाहीये. देव डायरेक्ट येत नाही. देव अगोदर काहीतरी घेतो दादा. देव अगोदर घेतो मगच येतो. देव फक्त देव भावाचा केला. देवाला फक्त भाव पाहिजे. आणि तो भाव कोणामध्ये होता? आपल्या शेजारचं जिल्ह्याचं भूषण. शेजारच्या जिल्ह्याचं भूषण नोय हा सामान्य महिमा महिमा संतांचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. याच्यापेक्षाही पुढे बोलू. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. जीवती लागली नाम्या सवे. हे भाव पाहिजे, तुमचा आमचा भाव. अहो एक जण तर देव पाहायलाच गेला. नुसता पाहायला गेला तर काय होऊन आला? देव देव पाहायला गेलो. त्याच्या देवाचे भावाने गेलो. देव पाहायला गेलो. तेथे देव आलो. देव पाहायला गेलो. देव पाहायला गेलो. देवच घेऊन आलो. आम्ही देव पाहायला गेलो, चांदीचा ठेवला आणि सोन्याचाच घेऊन आलो.
देवाला फक्त महिला मंडळी आईसाहेब भाव पाहिजे. अहो तुम्ही देवाला असं नैवेद्याचं ताट द्या की देवानं ते नैवेद्य पाहिल्याबरोबर म्हणावं वा का ताट दिलं हो, काय ताट दिले. मग तुमचं आमचं देवाला नैवेद्याचं ताट देणं म्हणजे दादा इतकीच चपाती, अर्धाच भजा, इतकीचाच पापड आणि तूप. कसं डब्यात हात घालून तूप नाही, त्या टपणाला लागलेलं. मामा जावायला असं वाटते का? जावायला असं वाटत. अरे देवाला नैवेद्य असा सजून द्या. देवानं म्हणा वा काय नैवेद्याचं ताट आणलंय, देवानं नैवेद्य खावा असा भाव तुमच्या माझ्यात पाहिजे. विठ्ठल भागीरथा ज्याची खरी सेवा. काय ग आपल्या घरी काय तुकोबरे तिकडे शिडीवर बसलेत. ज्याची खरी सेवा. ती ज्वारी मोठी व्हायला लागली, त्या ज्वारीला कणस लागायला लागलेत, त्या ज्वारीला धान्य लागायला लागलं आणि त्या कणसावर पक्षी बसायलेत आणि तुकोबरे बसले ते श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि त्या कणसावर पक्षी बसलेत आणि ते पक्षी ते धान्य खातात. एका शेजाऱ्याच्या शेतकऱ्याने म्हणावं ओ तुका सेठ, तुम्हाला ते ज्वारी राखाय सांगितली आणि ते पक्षी आलेत ना, खायलेत ना. तुकोबऱ्याचं वाक्य आहे का? तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा, ते पक्षी येतील, त्या कणसावर बसतील आणि पोटाला लागल तेवढंच खातील आणि सायंकाळ झालं की उडून जातील. सायंकाळ व्हावी त्या पक्ष्यांनी त्या कणसावरून उडावं. तुकोबऱ्याने पाहावं आणि तुकोबऱ्याने म्हणावं उद्या या, उद्या या. आता खरं सांगा मामा, पक्षी उद्या एकटे येतील का? चक भाऊकी, शेजारी पाजारी, चुलती चुलता, साडू साडीन, मामा मामाची पोरगी मामाचं पोरग, मामी, अख्खा वराड घेऊन पक्षी येऊ लागले आणि त्या कणसावर बसू लागले. ते तुकोबऱ्या पाहिलेत आणि तुकोबऱ्या म्हणत आरामानं खा, दमनं खा, सावकाश खा. परत त्या शेजारच्या शेतकऱ्यांनी म्हणावं तुका सेठ, अहो तुम्हाला ते राखाय सांगितले, ते पक्षी खायलेत ना. तुकोबऱ्याचं वाक्य आहे का पांगरीकर डोक्यात घेण्यासारखं आहे. तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा, ते पक्षी येतील, त्या कणसावर बसतील आणि पोटाला लागल तेवढं पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. पक्षी येतील, त्या कणसावर बसतील आणि पोटाला लागल तेवढंच खातील. ते काय पोटाला बांधून येणार नाहीत. मामा पक्षी येतात, त्या कणसावर बसतात आणि पोटाला लागेल तेवढंच खातात. ते काय बांधून येतात का? नाही. पण माणसाची जात अशी आहे, एकमेव माणसाची जात मामा, येते खाते अजूक वाढण नेते. रुपया सप्त्याला पट्टी नाही, मग भोगन नाही घरला. त्याच्यापेक्षा पुढे बोलू का? माणसं बैमान होतील पण पशु पक्षी बैमान होणार नाहीत. माणूस बैमान होईल पण जनावर बैमान होणार नाही. एखाद्या बैलावर नितांत प्रेम करा आणि तो मालक जाऊ द्या, बैल रडल, माणसं रडणार नाहीत. याच्यापेक्षा पुढे बोलू, माणसं बैमान होतील. हो थोडा आवाज द्या. माणसं आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बाबा
आई 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 रे पैमान दुनिया आई रे पैमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई माँ बाप को कोई नहीं माना देखो माँ बाप को जय 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 माँ बाप को कोई नहीं माना औरत बहु माँ 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 आई 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 रे पैमान दुनिया आई रे पैमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया मोकळे झालं पाहिजे माणसाला नाही तर उगच कोंड कोंड धरिला जीवा मोकळच सकाळपासून तिसरं कीर्तन अजून जेवलो नाही सरपंचानं ते लिंबू पाणी आणले त्याच्यावरच आहे विठ्ठल कालाही बैमान व्हा माय बापाला आणि धर्माला बैमान होऊ नका विठ्ठल तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा ते पक्षी येतील खातील उडून जातील त्याचं काम आहे ते आणि खरंच ते पक्षी येत होते त्या कणसावर बसत होते ज्याची खरी सेवा 15 मिनिटात माझ्या आणि त्या धान्यावर बसावं त्या कणसावर बसावं आणि त्या पक्ष्यांनी खावं तुकोबऱ्याने एक दृश्य पाहावं तुकोबऱ्याच्या डोळ्यातून टपकुन्या पाणी यावं काय यावं तुकोबऱ्याने म्हणावं काय प्रेम आहे त्या आईचं आणि एक पक्षी आपल्या चिमूकल्या त्या पिल्लांना चोंचीनं दाना देत होता ते तुकोबऱ्याने पाहावं तुकोबऱ्याच्या डोळ्यातून पाणी यावं तुकोबऱ्याने म्हणावं काय प्रेम आहे त्या माईचं काय प्रेम आहे त्या बापाचं आणि खरं सांगू पांगरीकर मायबाप तुमच्या माझ्यावर एवढं प्रेम करतात बाप मुलावर एवढं प्रेम करतो माय मुलावर एवढं प्रेम करते ज्या मुलाला आई वडील नाहीत त्या मुलाला विचारा आई वडिलांची किंमत काय विठ्ठल इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीला विचारा जोपर्यंत तुमचे आई वडील माहेरात जिवंत आहेत ताई जोपर्यंत तुमचे आई वडील माहेरात जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये आनंद आहे आणि एकदा तुमचे आई वडील माहेरातून जाऊ द्या तुम्हाला 1 मिनिट सुद्धा माहेरात उभं राहू देत नाही महिला मंडळी तुम्हाला सांगू तुमच्या आई वडिलांचं प्रेम तुमची मायबाप तुमच्यावर किती जीव लावतात सांगू अहो मुलगी माहेरात जावं मुलगीनं माहेरात जावं आणि त्या घोंगडीवर बसलेल्या त्या घोंगडीच्या शेजारच्या खाली बसलेल्या मथारीनं म्हणावं अहो अहो आपली बाई येते हो आपली बाई येते त्या घोंगडीवरल्या मथाऱ्यानं इकडे तिकडे पाहावं हातात काठी घ्यावी इकडे तिकडे पाहावं हातात चष्मा घ्यावा डोळ्याला चष्मा घालावा दिसत नाही त्या मथाऱ्याचा तरी मथारा उठतो 2 पावलं पुढे जातो आणि माझी लेक यायली म्हणून दुरून पाहतो आणि लेक जवळ आली की लेकीला अंतकरणातून मिठी मारते खरं सांगू मायबाप तुमची आई वडील तुम्हाला जेवढी प्रेमानं मिठी मारतात ना तेवढं जीवनामध्ये कोणीच तुम्हाला मारणार नाही विठ्ठल आणि त्या आई वडिलांच्या तुम्ही मिठीत गेला ना तुम्हाला असं वाटतंय की मी स्वर्गात आलोय विठ्ठल मथार म्हणते अगं बाई आलीस का बाई आलीस हो बाबा आले हो बाबा बाई 2-3 दिवस राहा बरं का 2-3 दिवस राहा तुम्ही 2-3 दिवस माहेरात राहता 2-3 दिवसानंतर तुम्ही त्या घोंगडीवर बसलेल्या त्या बाजूवर बसलेल्या बापाकडे जाता आणि त्या तुमच्या बापाला म्हणता बाबा उद्या चालले बरं का बाबा उद्या चालले आणि तुम्ही
बाजूच्या रूममध्ये जाता त्यावेळेस घोंगडीवरला बाप तुमच्या त्या म्हाताऱ्या तुमच्या आईला काय म्हणतो माहिती का, अगं पोरगी उद्या जाणार आहे, पोरगी उद्या जाणार आहे, आपल्या हातात काही नाही, पप्प्यानं काही पोरीला साडी घेतली की नाही, नाताईला कपडे घेतले की नाही, असं विचारणारा फक्त आणि फक्त तुमचा बापच आहे विठ्ठल. तुमच्या माईच्या डोळ्यात पाणी येते. तुमची माय म्हणते अहो आपल्या हातात काही नाही हो, काही नाही घेतलं हो, काही नाही घेतलं हो. तुमच्या बापाच्या डोळ्यात टपकुने पाणी येते. तुमचा बाप ढसा ढसा रडतो. बाप घोंगडी खाली हात घालतो, घोंगडीच्या खालचे 200-300 रुपये काढतो, म्हातारीच्या हातात देतो आणि म्हातारीला म्हणतो जा गावात, आणि गावातल्या दुकानावरून बाईला हलकी बारीका साडी आण जा. म्हातारी लंगडत 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 गावातल्या दुकानात जाते, साडी आणते, लेकीला जवळ बोलवते, बाई हे घे बाई, हलकं भारीच का होईना पण घाल. अहो निस्त्या साडीनं कधीच तुमचे मायबाप तुम्हाला माहेरातून पाठवणार नाहीत विठ्ठल. त्याच्यापेक्षा पुढे बोलू तुमच्या बापाचं प्रेम. तुम्ही साडी घालता आणि निघता, बाबा चालले बरं का बाबा, इतक्या वेळ तुमचा बाप थांबत नाही, बाई पप्प्या येते की नाही का तुला सोडायला, तुमच्या डोळ्यातून पाणी येते. तेव्हा तुमचा बाप ओळखतो, बाई एकटीच चालली, माझा जीवाचा तुकडा एकदाच चाललाय, माझ्या काळजाचा तुकडा एकटाच बस स्टँडपर्यंत चाललाय. एवढंच तुमचा बाप ऐकतो, उठतो, हातात काठी घेतो, एका हातात तुमची बॅग घेतो, 2 किलोमीटर चालतो, 2 किलोमीटर बस स्टँड. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी करोलिया. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी करोलिया. एका एकी झाला विराजीचा धनी, एका एकी झाला विराजीचा धनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी करोलिया. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी करोलिया. एका एकी गेला विराजीचा धनी, एका एकी गेला विराजीचा धनी. तुमचा बाप 2 किलोमीटरवर चालत येतो, 2 किलोमीटरवर चालत बस स्टँडपर्यंत येतो. ऊन असते, उन्हात तुमचा बाप म्हणतो बाई तू सावलीला बस, आणि रस्त्यावर तुमचा बाप 2 तास उभा राहतो. इकून तिकून बस येते, इकून तिकून बस येते, त्या बसला तुमचा बाप हात दाखवतो आणि पोरीला म्हणतो बाई बाई ये बाई बस बाई. कंडक्टर दार उघडतो, त्यावेळेस तुमचा बाप 3 वेळेस त्या कंडक्टरला म्हणते ए कंडक्टर दादा गाडी दमन चालव, ए कंडक्टर दादा गाडी सावकाश चालव, ए कंडक्टर दादा गाव आलं की माझ्या जीवाच्या तुकड्याला माझ्या लेकीला सावकाश उतरव. असा विचारणारा फक्त तुमचा बापच आहे विठ्ठल. याच्यापेक्षाही ती गाडी 1 किलोमीटरवर जाते तरी तुमचा बाप जात नाही, गाडी 2 किलोमीटरवर जाते तरी तुमचा बाप जात नाही, गाडी 3 किलोमीटरवर जाते तरी तुमचा बाप जात नाही. जोपर्यंत त्या बापाला गाडी दिसते तोपर्यंत रस्त्यावर थांबणारा फक्त तुमचा बापच आहे विठ्ठल. पांगरीकर आम्हाला बाप कळालाच नाही. बाप म्हणजे पडद्यामागचा हिरो आहे हो. बाप हा पडद्यामागचा हिरो आहे. ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. जिला माय नाही ना त्या मुलीला विचारा माईची किंमत. ज्या मुलाला बाप नाही त्या पोराला विचारा बापाची किंमत. बाप म्हणजे कसा आहे थोडा विको द्या. बाप म्हणजे कसा आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन कन कना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजा नुची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटतो मशाल, त्याच्या घमाच्यात मना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल,
त्याच्या घमाच्यात मला हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब. जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहेत ना, त्यांना आनंद द्या, त्यांना सुख द्या, त्यांच्या मनावर समाधान येऊ द्या. जीवनाचं सोनं आहे विठ्ठल. तुकोबऱ्याने पाहावं, माझ्याकडे 5 मिनिट आहेत. तुकोबऱ्याने पाहावं, ते पक्षी आपल्या मुलांना खाऊ घालत होते. त्या पक्ष्यांनी संपूर्ण धान्य खालंय, ज्याची खरी सेवा. संपूर्ण धान्य खालंय. ते पुण्याच्या शावकाराने यावं, पाहावं, त्या कणसाला एकही दाना नाही. तुकोबऱ्याचं मनगट धरावं, देहूत न्यावं, चौकात न्यावं, पंच कमिटी बोलवावी आणि त्या पंच कमिटीला त्या पुण्याच्या शावकारानं म्हणावं, हे पहा शावकार, हे पहा 95, मी तुकोबऱ्याला ती जिवारी राखायला सांगितली होती, त्या ज्वारीला एकही दाना नाही. आता तुकोबऱ्याला उठवावं. तुकोबऱ्या, हे शाहूकार म्हणतात ते बरोबर आहे. हो बरोबर आहे मालक, एकही दाना नाही. नाही. तुकोबऱ्या भरती करून देणार. हो देईल. त्या शाहूकाराला उठवावं पुण्याच्या. शाहूकार, तुम्हाला किती ज्वारी झाली असती हो? त्या शाहूकारानं म्हणावं 2 क्विंटल. ऐका बरं, ज्याची खरी सेवा, 2 क्विंटल. आता तुकोबऱ्याला उठवावं. तुकोबऱ्या, हे शाहूकार म्हणतात ते बरोबर आहे का? 2 क्विंटल झाली असती का? तुकोबऱ्याने म्हणावं नाही नाही, 2 नाही. मग किती? 5 क्विंटल. किती? 5. एका पंचानी म्हणावं, तुका शेठ जरा कमी सांगा, कमी सांगा. तुकोबऱ्याने म्हणावं नाही नाही, 5 क्विंटल झालीच असती. हे कशाच्या जोरावर? अभंगाचं पहिलं चरण. खरी जाती सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, आणि बोल, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी भीती नव्हती तुकोबऱ्या. तुकोबऱ्याने म्हणा 5 क्विंटल भरून देणार. हो देईल. एका पंचानी म्हणावं नाही तू कस तुकोबऱ्या, ज्या शेतात ते धान्य पक्ष्यांनी खाले, त्या शेतात जाऊन त्या शेताचा पंचनामा केला पाहिजे. चला उठा. सगळे उठले. तुकोबऱ्या उठलेत, पंचकमिटी उठली, पुण्याचा शावकार उठला, त्या शेताच्या दिशेने निघाले. पण इकडे ब्रह्मांडाच्या मालकाला काळजी पडली. माझ्या तुकोबऱ्याने माझी सेवा केली, तुकोबऱ्यासाठी जावं लागेल. आणि जो भगवंताची सेवा करतो त्याच्यासाठी जगाचा मालक सगळं सोडतो, त्याच्यासाठी येतो. ब्रह्मांडाच्या मालकाला पंढरीश पांडुरंगाला काळजी पडली. पंढरीश पांडुरंगाने पंढरपूर सोडावं आणि तुकोबऱ्या जे शेत राखाय बसले होते त्या शेतात यावं आणि त्या कणसामध्ये धान्याच्या रूपात डोलावं. सगळी पंचायत कमिटी निघाली, त्या बांधावर आली, धोऱ्यावर आली. येऊन पाहते तर काय ते शेत डुलायला लागले, त्याला कणसाला ते दाणे लागले. सगळे आश्चर्यचकित झाले. तुकोबऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबऱ्याने ओळखलं. तुकोबऱ्या आता देवालाच म्हणायला लागले, हे देवा, तुला माझ्यासाठी यावं लागलं, तू माझ्यासाठी पंढरपूर सोडलास. आता तुकोबऱ्या देवासोबतच वाद करायला सुरुवात केली. अभंगाचं दुसरं चरण. करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे अधिक
स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद. याच्यापेक्षा पुढे बोलू. देवाला संतासोबत आणि संताला देवासोबत वाद करण्यामध्ये आनंद आहे मामा. करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचे 2 चरण झालेत. उर्वरित 2 चरण 0 मिनिटामध्ये घेऊया. त्या अगोदर ज्यांना देवाने हात दिलेत, ज्यांना दिलेत त्यांनी वर करा. ज्यांना दिलेत त्यांना, नाही दिलेत त्यांनी नका करू. ज्यांना दिलेत त्यांनीच करा. विठोबा रुखुमाई जेवलो नाही अजून, इमानदारीने सकाळपासून जेवलो नाही. हे फक्त आणि फक्त माझे गुरुवर्य निवृत्ती महाराजांचा आशीर्वाद आहे मला. एक वेळेस मी देवाला मानत नाही, पण माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांना मानतो. आणि देवाच्या जवळ जायचं म्हणलं ना, अगोदर गुरुच्या जवळ जावं लागते मामा. आमदाराच्या जवळ जायचं म्हणलं ना, कोणाच्या जवळ जावं लागते? कार्यकर्त्याने पिय ओ पियो ओ पिय म्हणावं लागतं, मग त्या आमदाराच्या जवळ न्यायचे. तसं देवाच्या जवळ जायचं अगोदर कोणाच्या जवळ जावं लागेल? गुरुच्या, ते देवाचे. हा आनंद आहे. आता एकदा सगळ्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी, सगळ्या लाडक्या, पुन्हा टाळी वाजवा बरं. वा वा दाजी. चोपदार, यायची टाळी चांगली वाजली का यायची? तुम्हाला गावात राहायचा विचार करून सांगा. नाही, खरं खरं बोलले चोपदार. खरं जर टाळी स्वरात कोणाची वाजली असेल तर आमच्या आईसाहेबाची. एकदा वाजवा आईसाहेब स्वरात. ही वाजायली तुमची, पण गौऱ्या थापल्यावर फत. त्याचं कारण आहे, यांच्या टाळीत भक्ती आहे, यांच्या टाळीत शक्ती आहे. तुमच्या फक्त आणि फक्त सप्त्यातली नुकती आहे. आज कोणाची पंगत आहे?
लिंबू घेऊन चलेत पंक्तीला. लिंबू पिळून काय वरण झालं. अरे कीर्तन कोणाचं माहीत नाही, कथेमध्ये काय चले माहीत नाही, हरिपाठाला गेलता का माहीत नाही, फक्त पंगत कोणा भाजी नंबर 1 झालती. वरण जरा पट्टी किती रुपयाने भोगन नाही करला. 4 वर्षापासूनचा सप्ताह आहे आणि हा सप्ताह तुमच्या गावचा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकावा माऊली चरणी प्रार्थना आहे. सगळ्यांनी जर सहकार्य केलं सरपंच साहेब तर सप्ताह होते. सगळ्यांनी करावं लागते. सगळ्यांनी जर तन मन धनाने, आणि पांगरीला काही कमी नाही आहे का कमी. 4 कोटी एकर चलय. इकू नका राहू द्या, इकू नका राहू द्या. आणि पांगरी म्हणले की फरशी काढली की बंडलेत. त्या बंडलातलं एक जरी छोटं बंडल अशा धर्माच्या कार्याला दिलं तरी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मला आनंद वाटला पांगरीमध्ये. दरवर्षी मी 3 वर्षापासून येतो. पांगरीकरांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही पांगरीकरांवर प्रेम आहे. आणि माझ्या जिल्ह्यातल्या लोकांचं आणि माझं माझ्या जिल्ह्यावर प्रेम आहे. आणि आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे. मी तुमचा आहे. ज्या दिवशी तुम्ही आपल्या माणसाला मोठं करसाल त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही. किती सुंदर नियोजन आहे. 2 तास तुम्हाला घराकडे आठवण आली का? 1 मिनिट बंद करावं जरा. जरा मोकळं बोलायला येत नाही मला. काले कमले वाला मेरे यार मेरे मन का मोहन दिलदार है. काले कमले वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन दिलदार है. काले कमले वाला वो मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काले कमले वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. काले कमले वाला वो मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काले कमले वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे. तारी तारी. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे
आणि फक्त पांगरीच्या सप्त्यात आहे विठ्ठल. अभंगाचे फक्त 2च चरण झालेत. परत कधी आलो तर 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न करल आणि मी माग 2 चरण ठेवतच असतो. पुढच्या वर्षी बोलवावं म्हणून आणि टाळी खणखणा दे 3 मिनिटात पवडा म्हणतो. एक दिवस सह्याद्री हसला सह्याद्री हसला सह्याद्री वेळानंद कसला 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 मुलगा झालाय जिजामातेला मुलगा झालाय शहाजीराजाला मुलगा झाला होता या महाराष्ट्राला. खरोखरच महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राची आन बान निशान आन बान आणि शान आन बान आणि शान. नीतिवंत नीतिवंत कीर्तिवंत बुद्धिवंत नीतिवंत कीर्तिवंत बुद्धिवंत शांतिवंत दांत राजा नीतिवंत नीतिवंत कीर्तिवंत बुद्धिवंत शांतिवंत दांत राजा योगपती रघुपती क्षत्रिय कुलावतनस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत माझे छत्रपती शिवराय जन्मले. शिवनेरीवर आनंद झालाय. जिकडे पाहावं तिकडे पशुपक्षी किलबिल 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 करताय. ज्योतिषी आले. प्रश्न पडलाय नाव काय ठेवावं. कोणी म्हणत राम ठेवा कोणी म्हणत कृष्ण ठेवा कोणी म्हणत कन्हैया ठेवा कोणी म्हणत हरी ठेवा. पण वचन दिलं ताई शिवाई देवीला मुलगा जर झाला तर नाव ठेवील शिवाजी राजा. शिवाजी राजे नाव ठेवण्यात आलाय आणि माझे शिवाजी राजे शिवनेरी किल्ल्यावर खेळायला लागले. माझ्या छत्रपतीचे होते तरी कोणते खेळ खेळात नाही कधी हरी कधी घोडा स्वार तर कधी किल्ले सर करी. माझ्या राजाने शिवनेरी किल्ल्यावर अनेक खेळ खेळले. आता माझे राजे लहानाचं मोठं व्हायले. आता माझे राजे एक 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 मावळा जमा करताय. त्यामध्ये सगळ्या जातीचे मावळे एकत्र केले. धनगर असेल कुंभार असेल माळी असेल मराठा असेल पाटील असेल देशमुख असेल असंख्य मावळ्यांना एकत्र घेतलंय आणि त्या मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिराच्या दिशेने चाललेत. रायरेश्वराच्या मंदिरात जावं. अरे दया दुधाचे अभिषेक करणारे कित्येक राजे आले आणि गेले. दया दुधाचे अभिषेक करणारे कित्येक राजे आले आणि गेले. पण रक्ताचा अभिषेक करणारा या जगात एकच राजा होऊन गेला. तो म्हणजे माझे छत्रपती शिवराय. टप 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 टप
घोड्याचा टापाचा आवाज वाजतोय आणि त्या घोड्यावर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत नीतिवंत 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 कीर्तिवंत बुद्धिवंत शांतिवंत जाणता राजा क्षत्रिय कुलावतनस सिंहासनाधीश राजाधिराज श्रीमंत योग श्री 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 छत्रपती बसलेत। माझ्या राजाने मंदिर सुरक्षित ठेवले, माझ्या राजाने आया बहिणीची अब्रू सुरक्षित ठेवली, माझ्या राजाने मंदिरातले देव सुरक्षित ठेवले, माझ्या राजाने मंदिरातले कळसर सुरक्षित ठेवले। स्वराज्य 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 जगदंब 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 स्वराज्य 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 स्वराज्य। छत्रपतीवर जर बोलाय गेलं ऐका, छत्रपतीवर जर बोलाय गेलो ते वेळ संपेल, माणूस संपेल, पृथ्वी संपेल, काळ संपेल, पण माझ्या छत्रपतीचा इतिहास संपत नाही। एवढा इतिहास राजाने या महाराष्ट्राला दिलाय, एवढा इतिहास। आज विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, दलितांचे कैवारी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती आहे। त्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। शाळेच्या बाहेर शिकणारे आज देशाचे शिल्पकार झाले, आज देश त्यांच्यावर चालतोय। संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती आहे। आमच्या छत्रपतींनी जातपात केली नाही, आमच्या छत्रपतीने एकच जातीपातीच्या भिंती मोडून हे विश्व एक परिवार आहे असं जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तोपर्यंत छत्रपतीच्या स्वप्नातला महाराष्ट्र सत्यात उतरत नाही। गायक वादक गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, सिस्टीमवाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, या कार्यक्रमाला सहकार्य करणार, या कार्यक्रमाला पट्टी देणार, या कार्यक्रमाला वर्गणी देणार, या कार्यक्रमाला न वर्गणी देणार, या कार्यक्रमाला पट्टी न देणार, या कार्यक्रमाच्या काड्या करणार, या कार्यक्रमाच्या न काड्या करणार, या कार्यक्रमाला काही आलं तसं तोंडाला बोलणार, या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। लोक लय बोलतात हो, जे पुढं येत नाही पुढं करतात ना त्याला माहीत आहे किती बोलतात ते। किती बोलू द्या, हसणाऱ्याचे 32ला 32 दात दिसतील, एखादा पलडीला तेही दिसेल। कितीही बोलू द्या, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत। पोरो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत, बोलणारे बोलू द्या। धर्माच्या कार्यक्रमाला जो कोणी आड येतो, संप्रदायाच्या कार्यक्रमाला जो कोणी आड येतो, गावाचं भावाचं धर्माचं देवाचं जो कोणी खातो त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय अजिबात गावाचं भावाचं देवाचं धर्माचं। तशी तुमची कमिटी नंबर 1 आहे, एकदा कमिटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा। अजिबात तुमच्यातला सप्ताह म्हणजे एकच नंबर, उगनव माय पांगरीतला सप्ताह आहे। आणि रेकॉर्डमध्ये आत्तापर्यंत या भागामध्ये कुठल्याच सप्त्याला तरुण मंडळी नसतात, पण पांगरीच्या सप्त्याला 7ही दिवस तरुण मंडळी असतात। आणि पोरो 2 मिनटं घेऊ का, 2 मिनटं घेऊ का पोरो? आज सध्या दिवस तुमचे आहेत, टकाटक वागा, टकाटक राहा, टेन्शन घेऊ नका। पण एक गोष्ट सांगतो पोरो, भाऊ या नात्यानं, तुमचा मित्र या नात्यानं, माय बापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका। काय ड्रायक्लिंगचे कपडे घालायचे तर स्वतःच्या जीवावर घाला, माय बापाच्या जीवावर तर कोणी ड्रायक्लिंगचं शर्ट घालते 40 रुपयाला कडक शर्ट, आणि मग म्हणते हात लावला तर तो हात कापल,
अरे स्वतःच्या जीवावर ड्रॅकिंगचे कपडे घाला, स्वतःच्या जीवावर मायबापाला बंगला बनवून दाखवा, स्वतःच्या जीवावर मायबापाला इस्टेट बनवून दाखवा. लवालोकर इका, भंगार इका, का वडापाव इका, गाड पाणीपुरी इका, फुगे इका, केस इका, 2000 रुपये किलो आहेत केस. पण स्वतःच्या जीवावर आज पांगरीमधले पोरं हे रिकामे नाहीत. पांगरीतले पोरं कोणत्या न कोणत्या उद्योगधंद्याला आहेत, अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात पांगरीचे पोरं संप्रदायाला जोडून आहेत. आज पांगरीतले असंख्य पोरं इथे कीर्तनाला बसलेत. एकदा ओन्स फोर म्हणाले तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 वेळेस जरी म्हटल्या तरी म्हणतो हे रक्त छत्रपती शिवरायांचं आहे. हे रक्त जिजाई साहेबाचं आहे. हे रक्त कोणापाशी वाकणारं आणि कोणाचं बूट पॉलिश करणारं रक्त नाही. हे रक्त धर्मासाठी लढणाऱ्या शंभू राजेचं रक्त आहे. स्वाभिमानाने जगा आणि स्वाभिमानानेच वागा. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत. तुम्हालाही विनंती करतो पोरीवा, तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या ताई आहात. भंगऱ्या प्रेमाच्या पोराच्या प्रेमात पडू नका. असा कॅमेरा बंद करावं. तुम्ही माझ्या बहीण या नात्यानं सांगतो, कधी मुलांना घडवा, या शाळेकडे लक्ष द्या. ही जर शाळा आहे तर गाव आहे. गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा अभिमान पाहिजे. आणि आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे. एकदा प्रेमानं भजन करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर महाराज 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 ज्ञानेश्वर No.
माझी आज जन्मजन्मी तुझा पंढरीचा वारकरी वारीत कोणी दे हरी संगे सर्व काळा कंदे प्रेमाचा पंढरीचा वारकरी वारीत कोणी दे हरी चंद्रभागेचे स्नान तुका मागे हे सदा पंढरीचा वारकरी वारीत मागणे तुझं प्रत्याय देऊन तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेच म्हणजे आणि काय तुका म्हणे आता उदार होई मदते पायी संता या संतास निर्वेहेच मदते आणि तुझे काय ऐका आपल्या सर्वांचा आराध्य दैवत श्री शंभू महादेवाच्या कावड यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथेचं समस्त पांगरी वासियाच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. 7व्या दिवसाची कीर्तन सेवा ही हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार विनोदाचार्य शिवाजी महाराज देशमुख पिंपळगावकर यांची झाली आहे. अतिशय सुंदर अभंगाचं चिंतन त्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलं. त्याबद्दल आपलं समस्त पांगरी वासियाच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज श्रीमद भागवत कथेची सुद्धा सांगता झाली. ओम सतीताई कनोजवार यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचं 7 दिवस जे ज्ञानामृत जे आपण पाजिलं त्याबद्दल ताई तुमचं सुद्धा पांगरी वासियाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व गायनाचार्य टाळकरी मृदंगाचार्य बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी साऊंड सिस्टीम व्हिडिओग्राफर या सर्वांचं पांगरी वासियाच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि उद्या हा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा होईल. त्यानंतर सकाळी 10 ते 12 ह्या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहेत. उद्याचे काल्याचे कीर्तनकार हरिभक्त पारायण गंगाधर पाटील हंबर्डे महाराज दरेगावकर यांची उद्याची काल्याची कीर्तनाची सेवा आहे. त्यानंतर आपल्या महादेवाच्या कावडची काठीची मिरवणूक आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून महादेव मंदिरापर्यंत जाणार आहे. त्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होईल. कृपया याने सर्वांनी दक्षता घ्यावी. परत एकदा आलेल्या सर्वांचं पांगरी वासियाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानदेव